आपल्या देशाच्या लोकसंस्कृतीमध्ये दिवाळीला खूप महत्त्व आहे. दिवाळी म्हणजे सुखसमृद्धीचा सण अशी मान्यता लोकसंस्कृतीमध्ये आहे. हा सण म्हणजे आश्विन कार्तिक महिन्यांच्या संधिकालात येणारा आनंदमयी सण. एरवी दिवाळीला नरक चतुर्दशी या नावानं ओळखतात आणि ती आश्विन वद्य चतुर्दशीच्या पहाटेपासून संध्याकाळपर्यंत साजरी करतात. परंतु दिवाळीच्या आगेमागे अनेक सण साजरे करण्याची प्रथा विविध प्रदेशांमध्ये दिसते. त्यामुळे दिवाळी म्हणजे 5 ते 7 दिवस चालणारा सण अशी लोकभावना दिसते. कारण आश्विन वद्य द्वादशीला गोवस्थ द्वादशीनं या सणाच्या दिवसांची सुरुवात होते. त्याला वसुबारस असंही म्हणतात. त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशी विविध सणांची रांग लागते. माणसाला समृद्धी आणि सुबत्तेसाठी धनधान्याची गरज असते. दिवाळीच्या वेळेला नवीन पीक तयार झालेलं असतं. त्यातूनच माणसाला आनंदाचं उधाण येत असतं. त्यासाठी दीपमाला प्रज्वलित करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत सुरू झाली. दिवा हा अंधारावर मात करणाऱ्या प्रकाश पर्वाचं सुलक्षण मानतात. दीप म्हणजे ईश्वरी अंशाचा साक्षात्कार. दिवा हे प्रकाश आणि ऊर्जेचं मूळ, ते प्रज्ञेचं प्रतीक. दिव्यातून निघणारा प्रकाश व्यक्तीच्या आत्म्याला आध्यात्मिक ऊर्जेद्वारा प्रकाशमान करतो. आत्म्याला सुखाची अनुभूती देतो. म्हणूनच दैवतांना दीपदान करून करुणा भाकण्याची परंपरा बहुतेक सगळ्या लोकसंस्कृतींमध्ये दिसते. या दीपाराधनेचा आविष्कार आपल्याला दिवाळी अथवा दीपावलीच्या सणात दिसतो. गोमंतकामधली दिवाळी ही अन्य प्रदेशांपेक्षा थोडी वेगळी म्हणावी लागेल. इथल्या लोकसंस्कृतीत दिखाऊपणाला मुळीच वाव नाही. पूर्वीच्या काळी सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबात पैशांची चणचण असायची. त्यामुळे गावातील पिकावळ, धान्य, कडधान्य आणि अन्य फळफळावळ्यांची देवघेव करूनच दिवाळी साजरी होत असे. त्यात माणसामधली भूतदयेची भावना या सणामागे होती. गोमंतकात मुक्तीनंतरच्या काळात नरक चतुर्दशीच्या पहाटे नरकासूर वध करण्याची परंपरा सुरू झाली. नरकासुराच्या भव्य प्रतिमा काही दिवस खपून तयार करतात आणि दिवाळीच्या पहाटेला कृष्णाच्या प्रतिमेद्वारा नरकासुराचा वध करून प्रतिमा भस्मसात केली जाते. त्याला ग्रामीण भागात पारंपरिक लोकसंगीताची जोड असते. त्यात ढोल, ताशे, कासाळी, तुताऱ्या या लोकवाद्यांचा वापर करण्यात येतो. दिवाळीच्या सणांच्या दिवसात साजऱ्या होणाऱ्या सर्वच सणांचं महत्त्व सांगणाऱ्या कथा पुराणात सापडतात. त्यातीलच एक कथा ही नरकासूर वधाची. अमावास्येच्या रात्री धनलक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आपल्या लक्ष्मीपूजन परंपरेत दिसते. सौंदर्य, प्रेम आणि वैभव यांचं प्रतीक म्हणजे लक्ष्मीपूजन. स्वच्छता, प्रकाश आणि मांगल्य असेल तिथंच लक्ष्मी प्रवेश आणि निवास करते ही लोकभावना यातून दिसते. अलक्ष्मीला दूर करणाऱ्या केरसुणीला दिवाळ सणात महत्त्वाचं स्थान असतं. नव्या केरसुणीची पूजा करण्याची प्रथा लोकपरंपरेमध्ये दिसते. बळीराजा हा शेतकऱ्यांचं दैवत. बलिप्रतिपदेच्या दिवशी काही भागात बळीराजाची स्मृती जागवण्याचा विधी संपन्न होतो. गोवा, महाराष्ट्र आणि भारताच्या काही प्रदेशांमध्ये या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. गायी गुरांना उष्ण पाण्यानं आंघोळ घालून फुलांच्या माळांनी सजविलं जातं आणि त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खायला देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. दुसऱ्या दिवशी सर्वत्र भाऊबीज साजरी केली जाते. गोव्याच्या ग्रामीण भागातील दिवाळी थोड्याफार फरकानं आजही तशीच साजरी होताना दिसते. घर, अंगण, परिसर झाडून साफ करायचा. आदल्या संध्याकाळी विहिरीची पूजा करून तिथलं पाणी न्हाणीघरातील मोठ्याल्या हंड्यात आणि अन्य भांड्यात भरून ठेवायचं. त्यासाठी किमान एक तरी मातीचं भांडं हवंच. पाणी साठवण्याची सर्वच भांडी शाडू आणि पानाफुलांनी सजवायची. पाणी भरताना घंटानाद करायचा. रात्री सगळी तयारी करून ठेवलेली. पहाटे घरातील देवासमोर आणि दारे, खिडक्या, अंगणात पणत्या पेटवायच्या. त्यानंतर अंगाला तेल चोपडून आणि उटणं लावून सूर्योदयापूर्वी गरम पाण्यानं अभ्यंग स्नान करायचं. त्यानंतर तुळशी वृंदावनासमोर घातलेल्या रांगोळीसमोर घरातील सगळी मंडळी रांगेत उभे राहून घरातील कर्ती स्त्री सगळ्यांची ओवाळणी करते. ओवाळणी संपताच प्रत्येकजण आपल्या पायाखाली कारीट फोडतो आणि नमस्काराने ही ओवाळणी संपते. यावेळी कारिटाची कडू चव सर्वांनी चाखण्याची प्रथा आहे.
सकाळची न्याहारी आणि दुपारच्या मुख्य भोजनात पोह्यांचे विविध प्रकार असतात. गूळ, साखर, दूध, दही यात एकजीव केलेले पोह्यांचे वेगवेगळे पारंपरिक प्रकार यावेळी जेवणात असतात. नवीन कपडे आणि पारंपरिक दागिने अंगावर घालण्याची महत्त्वपूर्ण परंपरा या दिवाळी सणात दिसते. संध्याकाळी पुन्हा पणत्यांची आरास असते, तर उंचावर एखादा आकाशदिवा टांगलेला दिसतो. आकाशकंदील आपल्या पितरांच्या आत्म्यांना प्रकाश पुरवितात. त्यामुळे पितरांना दीपदान केल्याचं श्रेय मिळतं आणि माणसावरील अपमृत्यूचं सावट दूर होतं, अशी भावना त्यामागे आहे. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी बवाळी, गाई म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कुणाचा, आई बापाचा. दिवाळीच्या दिवशी ग, दिवशी ग, दिवाळीच्या दिवशी ग, दिवशी ग, अंघोळी लवकर करा, आज मारील नरकासुरा. अंघोळी लवकर करा, आज मारील नरकासुरा. न माझा किसन देव, न माझा किसन देव. दिवाळीचा दिवा ग, दिवा ग, दिवाळीचा दिवा ग, दिवा ग, अंगणी पणत्या लावा, ओवाळी ते देरा भावा. अंगणी पणत्या लावा, ओवाळी ते देरा भावा. माझ्या चोळीचा मान ठेवा ग, न माझ्या चोळीचा मान ठेवा ग. दिवाळीच्या दिवशी ग, दिवशी ग, दिवाळीच्या दिवशी ग, दिवशी ग, फराळाचं गोडधोड करा, आज लक्ष्मी येईल घरा. फराळाचं गोडधोड करा, आज लक्ष्मी येईल घरा. न तिची सोन्यानं ओटी भरा ग, तिची सोन्यानं ओटी भरा ग. आली वर्षाची दिवाळी ग, आली वर्षाची दिवाळी. धरती सुखान झाली, साऱ्या शिवारी बरकत आली. धरती सुखान झाली, साऱ्या शिवारी बरकत आली. आली दिवाळी, दिवाळी, हो आली दिवाळी, दिवाळी. दिवाळा सणाच्या निमित्तानं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील ठाकर आणि कातकरी लोक खास मशाली बनवितात. रात्रीच्या वेळी त्या पेटवून गुरांभोवती ओवाळतात आणि वाद्यांच्या तालावर नृत्य करतात. त्यावेळी कूटप्रश्न असलेली लोकगीतं गायली जातात. प्रत्येक गट दुसऱ्या गटाला कूटप्रश्न गीतातून विचारतो आणि प्रतिस्पर्धी गट कूटप्रश्नाचं उत्तर गीतामधूनच देतो. अशा प्रकारे विजेत्या गटाला शेलापागोटे देऊन सन्मान केला जातो. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी अंगणात शेणाचा अथवा तांदूळाच्या पिठाचा बळीराजा बनवून त्याची पूजा केली जाते. माती रेतीचे किल्ले बनवून ऐतिहासिक देखावे उभे करण्याची प्रथा अलीकडे महाराष्ट्रातील नागरी प्रदेशात रूढ झाली आहे. शिवाय रोषणाई, दारूकामाची आतषबाजी, भेटवस्तूंची देवघेव, मिठाईंचं वाटप, फराळाचे बेत हे दिवाळी सणाचं अंगभूत घटक मानले गेलेले दिसतात. उत्तर प्रदेशातील काही खेड्यांमधून दिवाळीच्या रात्री गाई गुरांची पूजा करून दूध धुपत्याचा व्यवसाय करणारे लोक हातात पेटत्या मशाली घेऊन खास नृत्य करतात. धनराज, कुबेर आणि धनलक्ष्मीची पूजा करून तूप साखरेचा प्रसाद सर्वांना वाटतात. अशा प्रकारे सगळ्या लोकांना दिवाळ सणाच्या गोडीची वाटणी केली जाते. त्याचबरोबर गोधनाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते. राजस्थानातील लोकसंस्कृतीत दिवाळीचा सण रूपचौदस या नावानं साजरा होतो. गावातील स्त्रिया साजशृंगार करून घुडुल्या नावाच्या छिद्रमय घड्यात दिवा पेटवतात आणि तो घुडुला डोक्यावर घेऊन गीतं गात दारोदार फिरतात. त्या गीतांमधून दैवताबद्दलचा आदरभाव आणि लोकजीवनातील सणाबद्दलच्या लोकभावना असतात. दिवाळी म्हणजे राम वनवासातून परत आलेला दिवस असं मानून लंकादहनाचा देखावा दारूकामातून दाखवितात. लक्ष्मीपूजन करतात आणि सर्वांना मिठाई वाटून आनंद व्यक्त करतात. धनलक्ष्मीची पूजा प्रार्थना करून नव्या उत्साहात
कामाला लागतात. आंध्र प्रदेशातील दिवाळीचा सण यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं साजरा करतात. इथल्या लोकसंस्कृतीत दीपदानाला खूप महत्त्व आहे. येथील लोक दीपदान करण्यासाठी घरांसमोर उंच मचाणे उभारतात. त्या मचाणांवरती दिव्यांची आरास करतात. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीस्तुतीची गीतं गातात. बळीराजाची प्रतिमा तयार करून त्या प्रतिमेची पूजा करतात. त्याचबरोबर गोठ्यातील गायी गुरांची भक्तिभावानं पूजा करतात. नेपाळमध्ये दिवाळीच्या सणानिमित्त अशीच गोधनाची मनोभावे पूजा करतात. इथल्या लोकसंस्कृतीत गोधनाला सर्वाधिक महत्त्व देण्यात येतं. या प्रदेशामध्ये धनत्रयोदशीला द्यूतक्रीडा मोठ्या प्रमाणावर चालते. लक्ष्मी चंचल असते, ती कधीच एका ठिकाणी टिकत नसते. या लोकभावनेनं ही जुगार खेळायची प्रथा रूढ झाली असावी असं समाजशास्त्राच्या अभ्यासकांचं मत दिसतं. गुजरातमधील लोकसंस्कृतीमध्ये दिवाळीला रूपचतुर्दशी म्हणून ओळखलं जातं. धनत्रयोदशीला या सणाला प्रारंभ होतो. त्यासाठी वाघवारान हा विधी केला जातो. त्यात वाघाचं चित्र असलेली रांगोळी काढली जाते आणि कुटुंबातील सर्व अलंकारांची पूजा केली जाते. मात्र दिवाळीची रात्र काळरात्र मानली जाते. त्या रात्री कोणीही बाहेर पडत नाही. अमावास्येला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची पूजा केली जाते. या तिन्ही देवीची प्रतीकं म्हणून शाईची दौत, रुपया आणि जमा खर्चाची नोंदवही यांची पूजा करतात. प्रसाद म्हणून मीठ वाटतात, कारण तिथल्या लोकसंस्कृतीत मीठ वाटणं हा शुभशकुन मानला जातो. मानवी आयुष्य चवदार बनविण्याचा संकेत यातून दिला जातो. शोधितो दास श्री हरी भक्तीचा जीव प्रीतीचा भक्तीचा जीव प्रीतीचा अंबरी दीप लख लखला हा 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 वर्षाचा दिवाळ सण आला हर्षाचा वर्षाचा बंगालच्या लोकपरंपरेत काली मातेचं पूजन करून दिवाळीचा सण साजरा करतात. त्यासाठी महाकालीच्या स्तोत्र गायनानं संपूर्ण रात्र जागवली जाते. दिवाळीचा सण म्हणजे रामाच्या राज्याभिषेकाचा दिवस असं मानून पंजाबात दिवाळी साजरी करतात. त्याशिवाय दिवाळी हा अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे पंजाबमध्ये सर्वत्र दीपोत्सव साजरा केला जातो. सिंधी लोक दिवाळ सणात गावाबाहेर जमून रात्रभर मशालीचं नृत्य करतात. नृत्याची समाप्ती झाल्यावर तलावाकाठची ओली माती आणून मातीचा चबुतरा तयार करतात. चबुतऱ्यावर शमीची फांदी खोचून ठेवतात. नंतर त्या चबुतऱ्यावरील शमीच्या फांदीची पूजा करतात आणि पूजा आटोपल्यावर चबुतऱ्याची माती सोने म्हणून घरी नेतात.
ही माती पुढील दिवाळीपर्यंत घरात जपून ठेवतात. भारताच्या विविध प्रदेशातील दिवाळीच्या सणांचं स्वरूप वेगळं असतं, परंतु दीपोत्सवाची परंपरा सगळ्या ठिकाणी सारखीच दिसते. त्यातून प्रतीत होणारी दीपाराधनेची संकल्पना ही समान आहे. तोच आपल्या लोकसंस्कृतीच्या विविध पैलूंमधला एक असा समानतेचा धागा आहे. निसर्गनियम आणि कालांतरामुळं त्यात थोडेफार बदल होणं स्वाभाविक आहे. दिवाळी सणाच्या या लोकपरंपरा म्हणजे सृजनाची आणि समृद्धीची उपासना करणाऱ्या आहेत. माणसामाणसांमधील अंतर कमी करून स्नेहभाव वाढविणारे आहेत. शेजारधर्म भूतदया वाढीस लावणारे आहेत. नात्यामधला जिव्हाळा वाढविणारे आहेत. लोकसंस्कृतीनं दिव्याचं वैश्विक स्वरूप मान्य केलं आहे. दिवा, प्रकाश, ऊर्जा यांना धर्माच्या मर्यादा लागत नाहीत. मानवी आयुष्यातील संदिग्धता आणि दुर्बोधता दूर करणारा प्रेरणास्त्रोत म्हणजे दिवा. त्याचा उत्सव म्हणजे दिवाळीचं प्रकाश पर्व. हा समृद्ध जीवनाचा प्रकाश सर्वांचंच जीवन प्रकाशमान करो, ही दिवाळ सणाची शुभेच्छा.